तुम्ही कधी विचार केला आहे का? पीओसीओ अवेअरनेस फक्त मुलांसाठी आहे का? किंवा ही एक अशी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ज्याला आपल्याला मोठ्यांनी आणखी खोलवर पार पाडावे लागेल? आपण बऱ्याचदा विचारतो, मुलांना काय माहीत असावे? पण थांबा, स्वतःला एक प्रश्न विचारा. आपण इतके अवेअर आहोत का की मुलं आपल्यावर डोळे मिटून विश्वास ठेवू शकतील? कारण सत्य फार कडवट आहे, पण आवश्यक आहे. पीओसीओ अवेअरनेस मुलांसाठी कोणताही शाळेचा धडा नाही. हे मोठ्यांसाठी एक इनर ट्रान्सफॉर्मेशन आहे. हे एका इन्स्ट्रक्टरला एका खऱ्या प्रोटेक्टरमध्ये बदलते. फक्त बरोबर आणि चुकले शिकवणे पुरेसे नाही. एक अवेअर अडल्ट तेही पाहतो जे बोललेले नाही. तो त्या लपलेल्या साईन्सला पकडतो जे कदाचित इतरांना दिसणार नाहीत. तो नुकसान होण्याची वाट पाहत नाही. तो असा वातावरण तयार करतो जिथे नुकसानाची जागाच नाही. त्याशिवाय अवेअरनेसपासून येते अकाउंटेबिलिटी. कधीकधी अडल्ट्स हसू मजाकात मुलांशी काही ऑफेन्सिव्ह करतात, जे पीओसीओ अंतर्गत एक अपराध मानले जाते. योग्य माहिती असल्यास अडल्ट्स अशा चुका चुकूनही करणार नाहीत आणि इतरांना त्या लहान मोठ्या मजाक करण्यापासून, त्या अनावश्यक फिजिकल बाउंड्रीज ओलांडण्यापासून रोखतील. कारण ज्याला आपण अज्ञानात साधे समजतो, खरी जिंदगी त्याचे परिणाम इरिव्हर्सिबल होऊ शकतात. दुसरी गोष्ट, कधीकधी पेरेंट्स आणि टीचर्स मुलांच्या अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे मुलांच्या मनात भीती आणि लाज निर्माण होते आणि ते तक्रार करण्यापासून रोखले जातात. जर मोठे हे समजले तर ते मुलांची काळजी खूप चांगल्या प्रकारे घेतील. एका मुलाच्या संपूर्ण जगावर ट्रस्ट म्हणजे विश्वास आधारित असतो. जेव्हा आपण अनअवेअर असतो तेव्हा तो विश्वास फारच कमजोर म्हणजे फ्रजाईल असतो. पण जेव्हा आपण कॉन्शियस आणि इन्फॉर्म्ड असतो तेव्हा तो विश्वास खडकासारखी रेषा बनतो, अनब्रेकेबल. म्हणून खरा प्रश्न हा नाही की मुलं जागरूक आहेत का, तर प्रश्न हा आहे की आपण ॲडल्ट्स म्हणून इतके अवेअर आहोत का की आपण त्यांची सुरक्षा करण्यास सक्षम होऊ. मुलांची सुरक्षा हे यावर सुरू होत नाही की त्यांना काय माहिती आहे. हे या गोष्टीवर सुरू होते की आपण काय समजून घेण्याचा प्रयत्न करतो, कोणाचा सन्मान करतो आणि कोणत्या सत्यासोबत उभे राहतो. या व्हिडिओसाठी इतकेच. जर तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर तुम्ही खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून विचारू शकता. आणि हो, अशा अपडेटेड व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढील व्हिडिओत.